दयानंद महाविद्यालयात नागपंचमी निमित्त पारंपरिक खेळ, झिम्मा, फुगडी आदी सांस्कृतिक कार्यक्रमांसह उंच झोक्यावर पिंगाचा आनंद मुलींनी लुटला। नागपंचमी सणाचा उत्साह शहरात सर्वत्र दिसून आला। सणाचं औचित्य साधून दयानंद महाविद्यालयात मुलींसाठी पारंपरिक खेळ, झिम्मा, फुगड्या आदी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीच आयोजित केली होती। मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवत सणाचा आनंद लुटला, तर मुलींनी उंच झोक्यावर पिंगा घेत झोक्याच्या हिंदोळ्यावर मनस्वी आनंद घेत नागपंचमी सणाचा जल्लोष केला। दरम्यान भारूडकर्ते गार्गी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींनी बहारदार खेळ सादर करत फेर धरला। मुलींना रोजच्या अध्ययनातून थोडासा विरंगुळा व शारीरिक हालचाली व्हाव्यात यासाठी हा पारंपरिक कार्यक्रम घेतल्याचं महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. विशाखा बोरगावकर यांनी यावेळी स्पष्ट केलं। यावर्षी दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागातर्फे 11वी आणि 12वी मधील विद्यार्थिनींसाठी नागपंचमीच्या सणाचं इथे आयोजन करण्यात आलं। 11वी 12वीला आलेल्या मुली अभ्यासाकडेच फक्त कॉन्सन्ट्रेट करतात आणि सकाळी ट्युशन, दुपारी कॉलेज, प्रॅक्टिकल, आर्ट्सची ट्युटोरियल यामध्ये त्यांचा स्वतःचा शारीरिक विकास होत नाही, भूक लागत नाही, अनेक शारीरिक व्याधी, हिमोग्लोबिन कमी वगैरे समस्यांना तोंड द्यावं लागतं। अभ्यासामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं, या पारंपरिक सणामधून शारीरिक व्यायाम मिळावा आणि त्यांना शारीरिक मानसिक विकास होऊन मनावरचा ताण दूर व्हावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं। त्यानंतर 11वी आणि 12वी मधील सर्व विद्यार्थिनी महाविद्यालयाचा गणवेश सोडून पारंपरिक पोशाखामध्ये आलेल्या होत्या। त्यांना फुगडी, झिम्मा, किसबाई किस यासारख्या देशी खेळांचं महत्त्व सांगून प्रत्यक्ष खेळ खेळवून घेतले। अतिशय शिस्तबद्ध वातावरणात विद्यार्थिनींनी या खेळाचा आनंद घेतला। विद्यार्थिनींसमवेत महाविद्यालयामधील प्राध्यापिकांनीही या कार्यक्रमाचा आनंद लुटला। विद्यार्थिनींच्या मनावरचा ताण दूर होऊन अभ्यासाबरोबरच खेळाचं कौशल्य आणि मानसिक संतुलन साधण्याचं काम आज करण्यात आलं। एकंदरीत नागपंचमी सणाचा महिला व मुलींमध्ये अनोखा उत्साहाचा संचार झाल्याचं पाहायला मिळालं।